ओम साईराम मैत्रिणींनो, अश्विनी लेडीज टेलर मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर मैत्रिणींनो, आज आपल्याला शिकायचे आहे ट्रान्सफर ब्लाउजची जी गळ्याची डिझाइन असते ती। तर पहा मैत्रिणींनो, इथं नेटचे जे कापड आहे ब्लाउज पीसचं त्यामध्येच आपल्याला ट्रान्सफर ब्लाउजची डिझाइन जी आहे ती सुंदर दिसत असते आणि तेच कापड मी इथं कट करून घेतलेला आहे। तर पहा, बॅक साइडचे जे पार्ट आहेत आपले अस्तरचा बॅकचा पार्ट आणि ब्लाउज पीसाचा बॅकचा पार्ट असे आपण कट करून घेतलेला आहे। आता आपल्याला इथं दोन्ही जे भाग आहेत ब्लाउज पीस आणि अस्तरचं ते वेगवेगळे गळे कट करून घ्यायचे। तर त्याची उंची होती आपली ब्लाउजची 13, त्यामध्ये 1 इंच 14 घेतली। त्यानंतर इथं शोल्डर 5 इंच घेतलं आणि जिथं शोल्डर घेतलंय तिथून सरळ खाली आपण मुंडा 5.5 इंच घेतलेला आहे। 32 साईजचा ब्लाउज आहे मैत्रिणींनो, तर 32चा चौथा होतो 8 इंच आणि त्यामध्ये आपण 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे। त्यानंतर जो मुंड्याचा आकार आहे बॅकचा तो आपण 1.5 इंचावरती दिलेला आहे। आता आपल्याला गळ्याचा जो आकार आहे तो द्यायचा आहे। त्यासाठी आपल्याला इथं गळा रुंदी घ्यायची आहे 2। ओके, तर गळा रुंदी आपण 2 इंच घेतली। त्यानंतर आपला मागचा गळा जेवढा आहे तेवढा, त्यामध्ये अर्धा इंच। आता इथे जर 9 असेल तर त्यामध्ये तुम्ही 9.5 इंच घ्या, म्हणजे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्या शिलाई मार्जिन। आणि जर 9.5 असेल तर त्यामध्ये अर्धा इंच म्हणजे 10चा गळा घ्या। तर वरती आपली 2 इंच गळा रुंदी आहे, तर खाली आपल्याला अर्धा इंच प्लस करायचे आहे, म्हणजे 2.5 इंच इथं आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे खालच्या साईडला आणि हा बॉक्स काढून घ्यायचा आहे। त्यानंतर बघा, आपला इथं डबल गळा आहे त्यामुळे आपल्याला अजून एक बॉक्स काढून घ्यायचा आहे, म्हणजे गळ्याला आकार द्यायला सोपं जाईल। तर आतला जो बॉक्स आहे त्याच्या बाहेर आपल्याला 1.5 इंचाचं माप टाकून घ्यायचं आहे आणि हा बॉक्स काढून घ्यायचा आहे। हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला 1.5 इंचाचं माप टाकायचं, म्हणजे इथून तिथून लाईन सरळ घ्यायची आणि खाली पण आपल्याला 1.5 इंचाचं माप टाकून अशा पद्धतीने हा बॉक्स इथं काढून घ्यायचा आहे। तर जो आतला बॉक्स आहे त्यामध्ये आपला नेटचा गळा येणार आहे बाहेरचा, आणि जो बाहेरचा बॉक्स आहे नंतर दिलेला तो आपला आतला गळा जाणार आहे। तर बघा, गोल आकार देते मी। नेटचा जो गळा येणार आहे त्याला आपला गोल आकार आहे। इथं ब्लाउज पीसाचा गळा असणार आहे गोल, आणि जो बाहेरचा 1.5 इंचाचा आपण माप टाकलेला आहे त्यामध्ये आपला अस्तरचा गळा येणार आहे आतमधला। तर त्यासाठी मी इथं गळ्याचा आकार देते कस्टमरच्या आवडीनुसार, किंवा मग आपल्याला जसा आवडेल तसा आपल्याला इथं गळ्याचा आकार द्यायचा आहे। तर बघा, अशा पद्धतीने इथं मी गळ्याचा आकार दिलेला आहे। हलक्या हाताने आपल्याला अगोदर आकार द्यायचा आहे, त्यानंतर जास्त गर्द करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने आपण 2 गळ्याला इथं आकार दिलेले आहेत। आता जो बाहेरचा गळा आहे आपण डिझाइन मध्ये गळ्याला आकार दिलेला तो इथं कट करून घ्यायचा आहे। आता हा कट केल्यानंतर खूप पसरट पण दिसतो आणि खूप मोठा पण दिसतो। तर मैत्रिणींनो, यावरती अजून एक गळा आहे त्यामुळे घाबरण्यासारखं काही कारण नाही। ओके, त्यानंतर बघा मैत्रिणींनो, आपल्याला इथं कॅनव्हासची पट्टी असते ती टाकायची आहे। तर इथं माझ्याकडे जॉईंट कापड नव्हतं म्हणून मी इथं जॉईंट करण्यासाठी मी शिलाई मारून घेतली, आणि ही पट्टी जी आहे आपली आतला भाग निघलेला गळ्याच्या आतला कट केलेला तर तो बंद होतो। तर त्या बंद शिलाईवरती मी ही पट्टी बरोबर ठेवलेली आहे, कारण आपल्याला जी पट्टी आहे ती जॉईंट काढायची आहे। त्यामुळे मी इथं माझ्याकडे कापड तुकडे होते तर ते असे शिलाई मारून जॉईंट करून घेतले, आणि त्या जॉईंट वरती वरच्या कापडाचा जो जॉईंट होता म्हणजे बंद भाग होता तो ठेवला आणि गळ्याचा आकार इथं मार्क करून घेतला। ओके, त्यानंतर बघा, साईडनी 1.5 इंचाचं अंतर टाकून घ्यायचं। 1.5 इंचापेक्षा थोडं जास्त आलं तरी चालेल, लक्षात घ्या, पण कमी होऊन द्यायचं नाहीये। तर अशा पद्धतीने इथं मी परत एकदा मार्क करून घेतला असं गोलवा। तर इथं काही जास्त विषय नसतो, फक्त गळ्याचा आकार जो आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा। अशा पद्धतीने आपल्याला कॅनव्हासची पट्टी सुद्धा असते ती काढायची असते। तर इथं कॅनव्हास पट्टी मी टाकणार नाही, मी फक्त इथं कापडाची पट्टी टाकणार आहे आतल्या गळ्याला। त्यासाठी आपण ही पट्टी काढून घेतलेली आहे मैत्रिणींनो। तर गळ्याचा जो आकार आहे तो आपण इथं कट करून घेतलाय। तर बघू शकता, आता पट्टी आपली इथं कटिंग करून झालेली आहे। ओके, अशा पद्धतीने आपण पट्टी कट केली। त्यानंतर बाहेरून थोडं थोडं असं कापड दुमडायचं आणि सगळीकडून शिलाई मारून घ्यायची। ओके, तर ही पट्टी आपली गळ्याला टिचिंग करण्यासाठी तयार आहे। आता बघा, जो आपला अस्तरचा गळा कट केला होता त्यावरती आपल्याला ही पट्टी ठेवून घ्यायची आहे। हे पहा, व्यवस्थित अशी पट्टी जसा आकार होता त्या आकारामध्ये जिथे टोक आहे तिथे टोक आलं पाहिजे अशा पद्धतीने ही पट्टी ठेवायची आणि इथं टिच करून घ्यायची आहे। 1/2 इंच अंतर सोडायचं आणि सगळे जी पट्टी आहे ती पूर्ण गळ्याला इथं टिच करून घ्यायची आहे। हे बघा, इथं मार्क पण करून दाखवलं मी।
तर अशा पद्धतीने जी आपण आता पट्टी काढली ती पट्टी संपूर्ण गळ्याला इथं सावकाश पद्धतीने टिच करून घ्यायची आहे. जिथे टोक आहे तिथं पण सावकाश शिलाई मारून घ्यायची आहे मैत्रिणींनो. आणि ही पट्टी सगळी अटॅच करून घ्यायची आहे आपल्या पूर्ण गळ्याला. तर पहा इथं मी तुम्हाला सगळी पट्टी जॉईंट करून दाखवली. आता छोटे छोटे कट मारायचे तर आपल्याला सावकाश कट मारून घ्यायचे आहेत. जिथे टोक आहे तिथे पण आणि सगळीकडून पण. म्हणजे का तर ही पट्टी बरोबर उलट्या साईडला पलटी झाली पाहिजे आणि गळ्याची फिनिशिंग पण सुंदर दिसायला पाहिजे. आणि आपण कट मारले ना गळ्याचा लुक खूप सुंदर येतो. पट्टी पलटी केल्यानंतर गळा जसा आपण कट केला होता तसाच दिसत असतो. त्यामुळे आपल्याला छोटे छोटे कट मारायचे आणि पट्टी जी आहे ती पूर्णपणे पलटी करून घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने पलटी करून घ्यायची. आणि परत काय करायचंय आपल्याला एक कडनी शिलाई मारून घ्यायची आहे. तुम्ही इथं इस्त्री करून घेतली तरी चालेल. तर कडनी इथं शिलाई मारून घेतली संपूर्ण गळ्याला. आता मी संपूर्ण गळ्याला आपल्याला कडनी शिलाई मारून घ्यायची आहे बघा. त्यानंतर यावरती आपलं जे मागचा भाग होता नेटच्या कापडाचा तो घ्यायचा आहे. आता दाखवते बघा. आणि त्यावरती ठेवून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने. ओके. आता हा भाग आपण यावरती ठेवलेला आहे. जसा ठेवलाय तसा आपल्याला हे सगळीकडून टिच करून घ्यायचं आहे. सगळीकडून टिच करायचं आहे. सावकाश शिलाई मारायची आहे मैत्रिणींनो. आणि जे नेटचं कापड आहे ते पण आपल्याला शाप शाप करत जायचंय. म्हणजे गोळ यायला नको. कापडाचा गोळ येऊन द्यायचा नाही अजिबात. त्यासाठी सावकाश शिलाई मारायची. कापड पण व्यवस्थित सरकवायचं आणि व्यवस्थित शिलाई मारायची. इथं गळ्याच्या कडनी पण इथं शिलाई घ्यायची आहे मैत्रिणींनो. म्हणजे गळा एकदम परफेक्ट टिच होऊन जाईल. अजिबात इकडे तिकडे हलणार नाही. जे गळ्याचं डिझाईन होतं त्याच्या कडनी पण मी इथं शिलाई घेतलेली आहे. ओके. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक्स्ट्राचं कापड जे आहे ते कट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला जो बाहेरचा गळा होता गोल तो इथं कट करून घ्यायचा आहे. मी तुम्हाला दाखवते आता. तर पहा मैत्रिणींनो हा गळा इथं मी कट करून घेते गोल. ओके. आता आपल्याला ही पट्टी अशा पद्धतीने इथं ठेवून घ्यायची. वरच्या साईडला शोल्डरच्या तिथे एक्स्ट्रा कापड आहे ते सरळ कट करून घेते बघा. हे बघा अशा पद्धतीने. आणि जो आतला गळा होता तो इथं व्यवस्थित ठेवायचा आहे आणि नेटचा गळा कट करून घ्यायचा आहे गोलमध्ये. हे पहा अशा पद्धतीने. ओके. त्यानंतर मैत्रिणींनो नेटची पट्टी घ्या किंवा अस्तरची पट्टी अशी क्रॉस घ्या. पावणे 1 इंच घेतली तरी चालेल. तिरक्या पट्ट्या काढायच्या आहेत आपल्याला. त्यानंतर असं अर्ध दुमट टाकून टिच करून घ्यायची आहे. आणि जो आपला नेटचा गळा गोल आहे त्यावरती आपल्याला ही सरळ बाजूने पट्टी टिच करून घ्यायची आहे गळ्याला. हे पहा अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला आपल्याला ही पट्टी टिच करून घ्यायची आहे. त्यानंतर त्यावरती दाब शिलाई द्यायची आहे. तर संपूर्ण जेवढी आपली पट्टी आहे ना तेवढ्या पट्टीला आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे मैत्रिणींनो. तर बघा आता आपण इथं दाब शिलाई दिलेली आहे. तर दाब शिलाई दिल्याने काय होतं की जी पट्टी आपण टिच केली ती एकदम परफेक्ट फिनिशिंग मध्ये बसत असते. आणि त्यानंतर जी पट्टी आहे आपण दाब शिलाई दिलेली कडची ते पट्टी आपली पूर्णपणे उलट्या बाजूला पलटी करून घ्यायची आहे. आणि साईडनं आपल्याला पाव इंच अंतर म्हणजे पाव इंच किती तर टेपच्या अगदी छोट्या छोट्या 2 लाईन असतात तेवढा अंतर सोडायचं आहे कडनी. आणि मग आपल्याला शिलाई द्यायची आहे. म्हणजे इथं आपली ही पट्टी जी आहे ती पण इथं टिच होणार. तर बघा आतला गळा आपण पट्टीने टिच केला आणि बाहेरचा गळा आपण दुसरी पट्टी तयार करून टिच केलेला आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीने आपला हा बॅकचा पार्ट तयार झालाय. आता आपण इथं पाठीचे जे टक्स असतात ते देऊया.
तर इथं मी 5 इंच रुंदी ठेवते, कारण का तर मध्ये नेटचं कापड आहे त्यामुळे थोडंसं टक्स मी साईडला सरकवलेला आहे. तर 5 इंच आपलं जर साधा गळा असेल म्हणजे बॅकचा तर तुम्ही इथं 4 इंचच घ्यायचं आहे. तर मी थोडा साईडला घेतलेला आहे. 5 इंच टक्सची रुंदी घेतली आणि टक्सची उंची 4.5 इंच घेतलेली आहे. अशा पद्धतीने बघा मी इथं टक्स मारून घेतले. आता तुम्हाला हे सरळ भाग करून दाखवते. ओके, अशा पद्धतीने आपला बॅकचा पार्ट जो आहे तो रेडी झालेला आहे. त्यानंतर बघा कंबरपट्टी जी लावतो ना आपण नेहमीच्या ब्लाउजला, तसेच आपल्याला कंबरपट्टी इथं बनवून घ्यायची आणि टिच करायची आहे. कंबरपट्टी जोडून झाली मैत्रिणींनो. आता आपल्याला कंबरपट्टीच्या कडनी, जिथं आपली कंबरपट्टी जॉईंट केली तिथंच कडनी आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे आणि परत सगळी पट्टी उलट्या बाजूला पलटी करून 5 नंबरची शिलाई इथं मारायची आहे. ब्लाउज रेडी झाल्याच्या नंतर हात शिलाई करायची असते हाताने आणि ही 5 नंबरची शिलाई उघडायची असते. तर अशा पद्धतीने आपला बॅकचा पार्ट तयार आहे. आता सेंटरवरती आपल्या आवडीनुसार कापडाचं फ्लावर्स किंवा रेडीमेड पॅच असतात ते इथं आपल्याला टाकायचे आहेत. इथं मी कापडाचंच म्हणजे ब्लाउज पीसचंच फ्लावर्स बनवले आणि रिबन बनवले आहेत. तुम्हाला जर हे फ्लावर्स शिकायचं असेल तर नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. धन्यवाद.